का असं का असं का ते पूर्ण दिसत नाही ते एवढं दिसत. प्रथम मी महाकरुणिक बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांना वंदन करतो. माझ्या मित्रांनो आणि बहिणी, आजचा विषय जरी अध्यक्षांनी सांगितला असला तरी मी जरा दुसरीकडे बोलतो विषय सोडून. कारण काय विषयाचे पुन्हा पुन्हा रिपीट करणं बरोबर दिसत नाही. आता आपण अतिशय दुसरा एक सिद्धांत आहे कर्मवाद. आता कर्म म्हणजे काय, आपण जे आपण जे दररोज हालचाल करतो त्याला कर्म म्हणायचे. कर्म दोन प्रकारचे आहे, कुशल कर्म आणि अकुशल कर्म. आता ज्या कृत्यामुळे किंवा ज्या कर्मामुळे आपणाला समाधान मिळते, आनंद मिळतो आणि चांगल्या प्रकारे झोप येते, पश्चाताप होत नाही, त्याला कुशल कर्म म्हणायचे. आणि अकुशल कर्म कोणते, की ज्याच्यामुळं आपणाला पश्चाताप होतो, त्रास होतो, दुःख होतं, त्याच्याच गोष्टी आपण रिपीट करतो, तर अशाला अकुशल कर्म. ज्याच्यामुळे आपल्याला आपलं वैयक्तिक हानी होते किंवा सामाजिक हानी होते किंवा कुटुंबाची हानी होते, नुकसान होते तिथं, आणि त्यामुळे पश्चाताप होतो. आणि पश्चातापाची पाळी आल्यामुळे त्याला सुखा समाधानाने त्याचे जीवन जगता येत नाही. म्हणून अकुशल कर्म करू नये असं बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण हे कर्म कोणत्या साहाय्याने करतो? कर्म काया, वाचा आणि मनाने करतो आपण. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणे, आणि मन म्हणजे मनात विचार करणे. आता जेव्हा कायानं म्हणलं तर कायाचे तीन प्रकारचे कृत्य आहेत, की पहिल्याने प्राणी हत्या करणे. आता प्राणी हत्या करण्याचे मनात पहिल्याने येते की प्राणी हत्या करावी म्हणून. नंतर मनात आल्यानंतर त्याची तो तयारी करतो, आणि तयारी केल्यानंतर प्रत्यक्ष कृती करतो, स्वतः करतो किंवा दुसऱ्याकडून करून घेतो, त्याला प्राणी हत्या म्हणायचो. त्यामुळे त्या दुसऱ्या प्राण्याला इजा होते, तो मारला जातो. आता हे झालं, परंतु बुद्धांना आणखी दुसरं सांगितलेलं आहे, त्याबरोबर मैत्री आणि करुणा. म्हणजे प्राणी हत्या करू नका म्हणून सांगितलेलं आहे, त्यानंतर त्यांनी मैत्री आणि करुणा सांगितले. म्हणजे प्राण्यावर जर तुम्ही मैत्री कराल किंवा त्या करुणा कराल, करुणा म्हणजे ज्याला दुःख झालं असेल त्या दुःखामध्ये सहभागी होणे, त्याला करुणा म्हणायचं. तर अशा प्रकारचे करुणा जर आणि करुणा असेल आणि मैत्री असेल, तर त्यामुळं दुसऱ्या प्राण्याची हिंसा होणार नाही. दुसरा प्रकार आहे चोरीचा. चोरी पहिल्यानं करायचं मनात येते, नंतर त्याची तयारी करतो आणि प्रत्यक्ष चोरी करतो. तो स्वतः करतो किंवा दुसऱ्याकडून करून घेतो, तर त्याला चोरी म्हणायचं. तर आणखी बुद्धाने त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की दान करा. पण दान करताना योग्य व्यक्तीला दान करा. ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला दान करा. गरज नसताना दान करणं हे चूक आहे. मग ते काय तुमचं दान, समजा किंवा एखादं मला स्वर्गात पुण्य मिळेल किंवा मला प्रतिष्ठा मिळेल, मला काय पद मिळेल म्हणून दान करत असतात किंवा भीतीमुळे दान करत असतात, तर ते दान योग्य नाही, हलक्या प्रकारचं दान झालं. म्हणून दानाबद्दल हे सांगितलेलं आहे बुद्धानं. नंतर तिसरा प्रकार येतो बलात्कार किंवा व्याभिचार. तर व्याभिचार मनात येणे, स्वतः करणे किंवा दुसऱ्याकडून करून घेणे. तर त्याच्याबद्दल शील सांगितले. आता शीलामध्ये 3-4 प्रकार येतात. शीलमध्ये वाचा,
जे वाचेनं जे बोललं जाते कर्म आणि आजीविका असे शिलामध्ये 3 प्रकार येतात. आता वाचामध्ये आता आपण पाहतच आहोत की वाचेमुळे कोणतं कर्म होणार आहे, त्यामुळे मी जास्त एक्सप्लेनेशन करत नाही. तर हे 3 प्रकार झाले. नंतर वाचेमुळं कोणते कृत्य आपण करतो, कर्म करतो, तर पहिल्यानं खोटे बोलणे, मनात खोटे बोलण्याचा येणे, त्याच्या खोटे बोलण्याची तयारी करणे, स्वतः खोटे बोलणे किंवा दुसरं कोण करून घेणे. तर तिथं बुद्धांनी सांगितलेलं की खरं बोला. समजेल का? खरं बोलाल तर पश्चाताप होणार नाही. नंतर बुद्धांनी पुढे सांगितलेलं आहे की वाचेमुळं जर तुम्ही शिवराळ भाषा बोलाल, भांडखोर भाषा जर वापराल तर त्यामुळं पण त्रास होईल. किंवा चाडी चुगल्या कराल तर सामाजिक ऐक्यपणा आहे तो नसतो. म्हणून चाडी चुगली करू नका. व्यर्थ बडबड करू नका. म्हणजे जे काय बोलायचं असेल ते मुद्देसूदाने गंभीरपणाने बोलावे. व्यर्थ बडबड करू नये. असं कुशल कर्म हे कर्माचे 3 प्रकार जे सांगितले आहेत वाचेमुळं. तर हे झाले 3 प्रकार. नंतर त्याच्यानंतर मनाचे जे आहेत कर्म आहेत ते 3 प्रकारचे आहेत. तसे 6 येतात, 3 आहेत. लोभ, द्वेष आणि मोह हे विकार आहेत. आणि तिसरे त्याच्यामध्ये 3 आणखी मिसळतात. अलोभ, अदोष आणि अमोह हे का हितकारक आहे. परंतु ते पण जास्त जसं जेवण केलं असेल तर ते पचत नाही ना, तसंच अति जास्त कोणतेही करणं हानिकारक आहे. असं काया वाचा आणि मनानं हे सांगितलेले आहे कर्म. आता नंतर कर्माच्या आणखी फळानुसार 4 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे फळ कसं अल्प फळ मिळत असेल तर क्षुल्लक गोष्ट आहे. समजा एखाद्याने काडीचे डबे चोरून घेतली तर ते क्षुल्लक आहे ना, किंवा एखाद्याने सिगारेट चोरून घेतला तर ते क्षुल्लक आहे, त्याचा परिणाम पण क्षुल्लक आहे. मग मध्यम स्वरूपाचं समजा एखाद्याने काठी मारली डोक्यात आणि जखम झाली तर ते मध्यम स्वरूपाचा हे झाली कृत्य झाली. आणि सिरियस म्हणजे एखाद्याने ठार मारणे म्हणजे किंवा चांगलं अति चांगलं करणे, किंवा संपूर्ण बाबा जागा दान करणे, किंवा संपूर्ण राजा असेल तर राज्य पूर्ण देणे. जसं बुद्धांनी सर्व त्याग केलं होतं ना, तशा प्रकारे त्याला गंभीर स्वरूपाचं कुशल कर्म. नंतर असे कर्म की ज्यामुळे त्याचा परिणाम उशिरा मिळतो. समजलं का? समजा एखाद्या नदी आहे मोठी गंगासारखी, पार हिमालयातून निघून पार पश्चिम बंगालला जाऊन मिळते, बंगालच्या सागराला जाऊन मिळते. तर तिला जायला तिथलं पाणी, उगम स्थानातलं पाणी तिकडे गंगेच्या म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळण्यासाठी खूप दिवस लागतात. तर समजा हिमालयात पाऊस पडला आणि तो जायला खूप दिवस लागतात ना, 5-6 दिवस लागतील. मग त्या खालच्या ज्या लोकाला आहे म्हणजे बंगालच्या सागरकडे राहणारे जे लोक आहेत बांगलादेशामध्ये, तर त्यांना केव्हा कळेल पूर आला म्हणून, तर 5-6 दिवसानंतर म्हणजे उशिरा. किंवा काही वेळेला इतकं उशीर होतो की त्या कृत्याचा परिणाम जाणीव होत नाही, एखाद्या वेळा जाणीव होत नाही. अशा प्रकारचे कर्म सिद्धांत सांगितलेले. आता दुसरा सिद्धांत आहे निब्बाण. निब्बाण हा आहे, निब्बाण म्हणजे विकार नष्ट करणे. आता निब्बाण मध्ये काय, पहिलं बुद्धाच्या पूर्वी मोक्षाची कल्पना होती. मोक्ष म्हणजे काय करत होते, शरीराला त्रास द्यायचे, किंवा संन्यासी लोक शरीराला त्रास द्यायचे. किंवा ब्राह्मणाचा एक आणि सिद्धांत होता, त्याच्यामध्ये आत्मा ही कल्पना होती. तर आत्मा ही कल्पना मांडून आत्म्याला सुख मिळण्यासाठी शरीराला त्रास देणे, अशा मोक्षाच्या कल्पना होत्या. जसे आपण इतिहासामध्ये पाहतो, ज्ञानेश्वरांना समाधी घेतली म्हणजे त्यांना स्वर्गामध्ये सुख मिळण्यासाठी त्यानं स्वतःचं शरीर म्हणजे सर्व जीवन बहुमूल्य जीवन वाटलं होते.
तसं काही लोक स्वर्गात सुख मिळण्यासाठी शरीराला त्रास देतात, त्याला आपण तपश्चर्या म्हणतो. तर ते मोक्ष ही पद्धत होती. परंतु बुद्धानं जे सांगितलेलं आहे निर्वाण म्हणजे नष्ट होणे. आता काय नष्ट होते? तर जे विकार आहेत, आज विकार कोणते आहेत? तृष्णा आहे. तृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, अशा 3 प्रकारच्या तृष्णा आहेत. मग ह्या तृष्णा कशा निर्माण होतात? तर द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, यामुळे तृष्णा निर्माण होतात. हे विकार आहेत. आसक्ती असेल तर ह्या विकारावर ताबा मिळवणे, विकाराचं संपूर्ण नष्ट होईल, तेव्हा निब्बाण मिळते. आता निब्बाण मोक्ष ही कल्पना बुद्धामध्ये वेगळी आहे, आपल्या बौद्ध धर्मात वेगळी आहे आणि हिंदू धर्मात वेगळी आहे. त्यांचं मेल्यानंतर म्हणजे दुसऱ्या धर्मामध्ये काय मृत झाल्यानंतर, परंतु आपल्यामध्ये जिवंत असतानाच निर्वाण मिळते. निर्वाण ही काय, निब्बाण म्हणजे निर्वाण, हे जिवंत असतानाच मिळते. हे विकार जर आपल्या शरीरातून नष्ट झाले तर जो आनंद मिळतो तो कुणालाही सांगता येत नाही. असं की निर्वाण ही स्टेज आहे. आणि निर्वाण बोधिसत्व त्यानंतर जी स्टेज येते किंवा बोधिसत्व असतात ते त्या स्टेजला जातात. तर ही निब्बाणाची एक कल्पना आहे बौद्ध धर्मामध्ये. आता आपण आमच्या अध्यक्षांनी जे विषय सांगितले त्या विषयाकडे वळूया. नित्य म्हणजे काय? नित्य, जे नित्य नाही ते अनित्य. जे नित्य नाही ते अनित्य. आपण ह्या निसर्गाचे एक घटक आहोत, कारण आपण प्राणी आहोत. फक्त विचार करतो आपण. आपणाला निसर्गाने एक बुद्धी दिली आहे, विचार करण्याची बुद्धी दिलेली आहे. मग अशा या निसर्गानं बुद्धी दिली आहे, तर आपण जेव्हा ऑब्झर्वेशन करतो निसर्गामध्ये, तर 2 प्रकारचे प्राणी जगत, वनस्पती जगत, आणि तिकडं पदार्थ आहे ना, निर्जीव आणि सजीव. निर्जीव म्हणजे ज्याला जे हालचाल करू शकत नाही, जे श्वास घेऊ शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही, त्याला निर्जीव. त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात, मूलद्रव्ये आणि संयुगे. संयुगे म्हणजे जे एकमेकाला जोडले राहतात. वेगवेगळे मूलद्रव्ये एकत्र येऊन जे मिश्रण होते. कोणते झालं तर आपण तेल झालं तर मूळ द्रव्यात मिळत नाही तेल, ते संयुगामध्ये मिळते. मग त्याच्यानंतर त्याला शुद्धीकरण केले जाते. तर सोनही झालं तरी मूळ ह्याच्यामध्ये मिळत नसून त्याला शुद्धीकरण केलं जातं. तर अशा प्रकारे जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यामध्ये पण जेव्हा अतिशय लहान पार्ट करत गेलो तर आपणाला न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असे घटक दिसतात. तर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन हे मध्ये सेंटरमध्ये राहतात आणि इलेक्ट्रॉन हे फिरत राहतात. आणि हे गतिमान असल्यामुळं ते दुसऱ्या पदार्थाशी मिळतात. मग त्यामुळे संयुग तयार होतात. म्हणजे हे सतत बदलत राहते. हे का बदलत आहे? तर सूर्याच्या उष्णतेमुळे बदलत. आपणाला हवा दिसत नाही, पण हवेचा अनुभव येतो आहे ना, अनुभव येतो हवेचा. मग हे हवा थंड राहते, गरम असते. हे कशामुळे होतं? तर सूर्याच्या उष्णतेमुळे होतं. आणि ह्या सर्व ह्याच्यावर जेव्हा आपण सजीव प्राणी पाहतो तेव्हा सजीव प्राणी पण लहानाचा मोठा होतो है ना, म्हातारा होतो आणि मरतो. आता आपण जेव्हा मनुष्य प्राणी पाहतो तेव्हा आपण लहान मुलगा पाहतो, तरुण पाहतो, म्हातारा पाहतो. परंतु लहान मुलगा हा तरुण जो होतो तोच नसतो. परंतु आपण तोच आहे असं का म्हणतो? तर कारण काय, तर त्या
ही क्रिया अशी म्हणजे लय म्हणजे जन्म घेणे, मरण पावणे आणि स्थिती ठेवणे ही क्रिया सतत चालू राहते. सतत चालू असल्यामुळे आपल्याला कळत नाही की याच्यामध्ये बदल काय होतात. म्हणून आपण लहानाचा मोठा बी झाला तर तोच मनुष्य आहे असं आपण समजतो. मग त्यामुळे आपल्याला कल्पना येत नाही. जसे एखादी नदी वाहते तर नदी वाहत असताना त्या प्रवाहामध्ये वरून बघितलं आपण समजा त्या नदीचं पाणी तर काय असं सपाट दिसेल, असं जाताना दिसणार नाही. परंतु त्याचे जर जवळ जाऊन गेला तर अनेक कण राहतात. ते कण इकडे तिकडे त्याचे जे पार्टिकल्स आहेत H2O म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिळून जे पाणी तयार होते त्याचे जे घटक आहेत ते घटक सतत उतरणीच्या बाजूला वाहत राहतात. मग तिथं हालचाल आहे. तसंच झाडं आहेत, झाडामध्ये पण हालचाल आहे. झाडाचं बीज आहे, बीजाचं फळ आहे, फळाचं झाड आहे, झाडाचं पुन्हा बीज आहे, फुलं आहेत. हे सतत स्थित्यांतर आहे. म्हणजे निसर्गामध्ये सतत स्थित्यांतर आहे. म्हणजे निसर्ग ही एक नाही, कुण्या देवाची ती कल्पना आहे. देवानं पृथ्वी तयार केली, देवानं जे प्राणी तयार केलेत म्हणतात ना तशा प्रकारे काय झालेलं नाही. तर हे विकास होत गेला. हा काय प्राण्याचा विकास होत गेला म्हणून आपला बदल होतो, म्हणून विकास होतो. बदल जर झाला नसता तर विकास झाला नसता. मग अशा प्रकारे नित्य आहे अनित्य आहे. आणि हे विज्ञान सुद्धा मान्य करतं की निसर्गामध्ये सतत बदल आहे. हे पण 2025 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. आता दुसरा सिद्धांत आहे आत्मा. आता आत्मा जसा आपण ईश्वर हे म्हणतात ना, ईश्वर आहे म्हणून. आता याच्यामध्ये काय काही लोक असे म्हणतात की मूर्ती आहे ती ईश्वर आहे. हा मग हे बोलत का नाही, किंवा ते हालचाल का करू शकत नाही, तिचं स्वतःचं संरक्षण का करून घेऊ शकत नाही. मूर्ती करून घेतलं पाहिजे ना, देव आहे ना, ईश्वर आहे ना. मग ते म्हणतात की मूर्त स्वरूप आणि अमूर्त स्वरूप. जे अमूर्त स्वरूप आहे निसर्गाचं त्याचं सामान्य माणसाला समजण्यासाठी त्याची प्रतिमा तयार केलेली आहे असं ते म्हणतात. मग ह्यामुळं काय होतं तर ह्यामुळं पुरोहित वर्ग तयार होतोय. आपण हिंदूमध्ये ब्राह्मण वर्ग म्हणतो. आणि पुरोहित वर्ग काय करतो की स्वतःचं जीवन जगण्यासाठी जे अन्वय असतात त्याचं आर्थिक आणि मानसिक शोषण करतो. अंधश्रद्धा खूप स्पीड अप करतो, त्याची विवेक बुद्धी नष्ट करतो. म्हणून ईश्वर ही कल्पना घातक आहे. तसंच त्या ईश्वराप्रमाणे आत्मा ही पण एक कल्पना आहे जी दिसत नाही. जेव्हा आत्मा हे लोक मानतात तर आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, एका योनीतून दुसऱ्या योनीत जातो. तो मरत नाही, नष्ट होत नाही. त्याचा आकार भिन्न भिन्न असतो. कुठं मुंगीसारखा असतो, कुठं हातीसारखा असतो. म्हणजे एक वाच्यता नाही. मग बुद्धांनी म्हणलेलं आहे की हा आत्मा मनुष्य वाढल्यानंतर स्वर्गात कुठं राहतो, त्याचं उत्तर काय कोणी देऊ शकलं नाही. आणि तो किती वेळ राहतो त्याचं पण उत्तर आत्म्याबद्दल देऊ शकलं नाही. मग हे आत्मा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात येतो तेव्हा त्या काही लोक काय म्हणतात जीव आहे, आत्मा म्हणजे जीव. मग जीव बी असं काही दिसत नाही. जीव म्हणत मग आपण म्हणतो ना जीव गेला, याचा जीव गेला किंवा त्याचा आत्मा गेला. तर ही कल्पना आहे. जीव नावाची अशी काय आपल्या शरीरामध्ये रचना आहे ही नाही, किंवा आत्मा नाही. तसंच काही लोक मनाला सुद्धा आत्मा म्हणतात, मन पण आत्मा नाही. म्हणून हे आत्मा ही कल्पनामुळे काय होतंय की पुरोहित वर्गाला एक साधन मिळते. त्या आत्म्याची भीती दाखवून आत्म्याला संतोष करण्यासाठी वेगवेगळे रूढी आणि परंपरा निर्माण करतात.
आणि त्यामुळं समाज अंधश्रद्धा होतो आणि त्यामुळं समाजाची जी विवेक बुद्धी आहे ती नष्ट होती आणि त्यामुळं पुरोहित वर्गाचं मात्र आयतं बसून खाण्याचं साधन निर्माण होत. असा हे आत्मा आहे. आता दुःख, आता दुःखाची व्याख्या फार मोठी विस्तृत केलेली आहे. बुद्धानं सांगितलेलं आहे दुःख, दुःखाचं कारण, दुःख नाहीसं करण्याचा मार्ग, दुःख नाहीसं करण्याचा मार्ग, असे 4 आर्य सत्य आहेत. दुःख म्हणजे काय? दुःख ही एक अनुभूती आहे. आपल्या शरीरामध्ये दुःख नावाची अशी काही चीज नाही. आपल्या शरीरामध्ये एक चेतना पेशी असतात. आपल्या प्रत्येक प्राण्यामध्ये पाहण्यासाठी इंद्रिय आहे, ऐकण्यासाठी इंद्रिय आहे, सुगंध घेण्यासाठी इंद्रिय आहे, चव घेण्यासाठी इंद्रिय आहे, स्पर्शासाठी इंद्रिय आहे. अशा ह्या इंद्रिय जे निसर्गाने तयार केलेले आहेत, या इंद्रियाचा दुसऱ्या पदार्थाशी स्पर्श झाल्यानंतर वेदना निर्माण होतात. ह्या वेदना 3 प्रकारच्या आहेत. सुख वेदना, दुःख वेदना आणि असुख दुःख वेदना. आता सुख वेदना म्हणजे काय? समजा आपण गुलाबाचं फुल पाहिलं समोर, तर आपल्या डोळ्याला आनंद होतो, तो वास चांगला येतो. म्हणजे आपल्यामध्ये एक त्या ज्या चेतना, ज्या विशिष्ट अशा न्यूरॉन्स असतात, म्हणजे सेल्स असतात, ते उत्तेजित होतात आणि त्यामुळं आपल्याला आनंद होतो. दुसरं काय नसते, आनंदाची एक भावना निर्माण होते. तसंच दुःखाची पण भावना निर्माण होते. हे अनुभवाने आपण जाणू शकतो. आपण काय टेबल खुर्ची सारखं असं काय दाखवू शकत नाही. अनुभव आहे, असुख दुःख. आता बुद्धांनी दुःखाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे? बुद्ध म्हणतात की पहिल्यानं जन्म घेणे दुःख आहे. आता आपण म्हणतो जन्म घेणे तर उत्साह मानतो, मग दुःख कसं? तर जन्म घेताना आईला त्रास होतो, त्या मुलाला वातावरण बदलतं, बाहेर आल्यानंतर ते मुलांना वातावरणाशी जवळीक करण्यासाठी त्याला त्रास होतो, तेव्हा ते रडतंय, पण ते दुःखच आहे ना. नंतर मृत्यू दुःख आहे. मृत्यू म्हणजे काय? तर जे सजीव प्राणी आहे त्याचं संपूर्ण एनर्जी जी आहे, चेतना आहे, ते चेतना नष्ट होईल, त्याला मृत्यू म्हणायचं. नंतर 3रा प्रकार आहे आजारपण. समजा आजारपण असेल, कोणताही आजारी पडलं तर मनुष्य दुःखी होतो. 4था प्रकार आहे म्हातारपण. 5वा प्रकार आहे की आपले जे आप्त आहेत त्या आप्ता वियोग होणे. आता आप्त कोणते आहेत? आई वडील, भाऊ बहिणी, जे काही नातलग असतील, पत्नी असेल किंवा पती असेल, तर जे नातलग आहेत, त्या नातलग पळून गेला असेल किंवा त्याला कोणी पळून नेला असेल, तो आजारी पडला असेल, तो भांडला असेल किंवा आपण त्याला भांडला असेल, किंवा तो मरण पावला असेल, तर त्यावेळेला आपणाला दुःख होते. 6वा प्रकार आहे 6वा प्रकार आहे की आपणाला नको असलेला तो मनुष्य समोर येणे, भेटणे, तर त्यामुळे दुःख होते. म्हणजे आपणाला समजा एखादा शत्रू आला आपल्या समोर तर आपणाला दुःख होते, किंवा हिंस्र प्राणी आला तर पहिल्या भीती निर्माण होते आणि दुःख होते. नंतर आपण स्वतःच्या संरक्षणासाठी पळतो, है ना. आणि 7वा प्रकार जो आहे, तर आपणाला हवं ते न मिळणे. आपणाला ते हवं ते न मिळणे. मनुष्य हा कलेक्शन करणारा, म्हणजे संपत्ती गोळा करणारा प्राणी आहे. तर बोर झाला असेल तर बंद करू काय? हा हा म्हणजे काय थेऱ्या आहेत ह्यामुळे काय होते, आपण काय हसून खेळून काय सांगू शकत नाही. बुद्धाच्या ज्या थेऱ्या आहेत त्याप्रमाणे सांगावं लागेल. तर अशा प्रकारे एखादी संपत्ती गोळा केली असेल आणि कुणाला उसने पैसे दिले असेल आणि ते पैसे त्यांना नाही दिले तर दुःख होते.
किंवा एखादं तुम्ही घर तयार केलं असेल, पाण्यानं वाहून गेला असेल तर दुःख होते, जळाला असेल तर दुःख होते, किंवा एखादा राजा असेल तर राजानं लुटून नेला किंवा दरोडेखोरानं लुटून नेला त्यात दुःख होते. सामाजिक दुःख आहे, कौटुंबिक दुःख आहे, तसंच राज्याचं दुःख आहे, देशाचं दुःख आहे, जगाचं दुःख आहे, दुःखद दुःख आहे. पण आता हे दुःखद दुःख आहे म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी बुद्धायन धम्मामध्ये इंट्रोडक्शन मध्ये प्रस्तावनामध्ये लिहिलेलं आहे की जर दुःखद दुःख 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 जर म्हणला तर दुसरे लोक आपल्या बौद्ध धर्मामध्ये येणार नाही. कारण काय, जन्मलं मरणं सर्व दुःखद दुःख आहे, तर मग जगायचं कशासाठी, असं बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे. एक त्यांचं क्वेश्चन काढलेलं आहे त्यांनी प्रस्तावनेमध्ये. मग आता हे दुःखाचे जे प्रकार आहेत त्यांनी सांगण्याचं, बुद्धानं दुःख आहे, तुमचा आत्मा आहे, हे जे शरीर आहे हे शरीर सुद्धा तुमचं नाही. ह्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात, ह्या पेशीमध्ये रक्त आहे ना, या रक्तामध्ये अनेक पेशी आहेत. त्या पेशी जन्मतात, मरतात आणि पुन्हा कार्य करतात. हे सतत हे जन्मणं मरणं आणि सतत कार्य करणं चालूच आहे. म्हणून आपला विकास होतो, आपण लहानाचे मोठं होण्याचं कारण हेच आहे. समजलं का? म्हणून आपल्या शरीरात सुद्धा जग आहे असं काही लोक, क्षणाक्षणाला मरण आहे असं म्हणतात. समजलं का? तर हे झालं दुःखाची व्याख्या. नंतर दुःखाचं कारण, तृष्णा. तृष्णा 3 प्रकारच्या आहे, भवतृष्णा, विभव तृष्णा, कामतृष्णा. आता ह्याच्यामध्ये बी अनेक प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये तृष्णेचे एकूण 108 प्रकार सांगितलेले आहेत. बरं, मेन डिटेलमध्ये मी जात नाही. नंतर तृष्णेचं कारण झालं तृष्णा. आता जे दुःख निरोध आहे ते कशामुळे होते हे महत्वाचं आहे. दुःख निरोध म्हणजे तटस्थ वृत्तीने राहणे, उपेक्षा वृत्तीने राहणे. समजा तुम्हाला लागला असेल तर शक्यतो त्या लागण्याकडे जास्त लक्ष देऊ नये. जर जास्त लक्ष दिलं तर अति दुःख होतं. तर तटस्थ वृत्तीने राहिला असेल, उपेक्षा ही पारमती आहे, पारमता आहे, आणि या पारमत पुराण जगलात तर त्यामुळं तुम्हाला जे काही आघात होतील तर त्याच्याकडं ते दुःख कमी करण्याचं मदत करतात. किंवा निर्वाण ही पद्धत किंवा निब्बाण ही अवस्था केली असेल, झाली असेल, किंवा निर्वाण कडे जात असेल, श्रोतागामी असेल, अनागामी असेल, तर हे जे 4-5 प्रकार सांगितले त्या श्रोतागामी मध्ये जर गेला असेल मनुष्य तर बौद्ध धर्माकडे एकदा वळला तर तो सरासरी दुसरीकडे जात नाही, म्हणून श्रोतागामी. तर अशा ज्या प्रकारामध्ये गेला असेल तर त्याला दुःख कमी होते. आता दुःख नाहीसा करण्याचा मार्ग म्हणजे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. तर हे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, सम्यक समाधी, स्मृती आणि व्यायाम. आता इन ब्रीफ मध्ये सांगतो. सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर आपल्या डोळ्याला जे भ्रम होतात त्यानुसार आपण जर वागत झालो तर त्याला सम्यक दृष्टी म्हणायचं. समजा सूर्य पूर्वेकडून निघाला, आपण असं म्हणतो आज सूर्य पूर्वेकडून निघाला, असं हे विज्ञानाच्या दृष्टीने चूक आहे. कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून सूर्य पूर्वेकडून निघालेला दिसतो. सूर्य कधी फिरत नाही, सूर्य ब्रह्मांडामध्ये फिरत आहे आणि सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरत आहे. म्हणून दिवस कुठं पृथ्वीच्या उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवाकडे 6 महिन्याचा दिवस राहतो.
6 महिने ते रात्र राहते. त्यामुळं ते दिवसभर योग्य नाही. तसंच आपल्या भारतामध्ये हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे 3 ऋतू म्हणतात, परंतु जगामध्ये फक्त 2च ऋतू आहेत. एक हिवाळा आणि उन्हाळा. ते पृथ्वीच्या सूर्य जेव्हा दक्षिणेकडे जातो तेव्हा आपल्याकडे हिवाळा निर्माण होतो, जेव्हा उत्तरेकडे सूर्य येतो तेव्हा आपल्याकडे उन्हाळा निर्माण होतो. तर हिवाळा आणि उन्हाळा हे सूर्याच्या विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे गेला की आपल्याकडे हिवाळा निर्माण होतो, विषुववृत्ताच्या आपल्याकडे उत्तरेकडे आला तर उन्हाळा निर्माण होतो. तर अशा प्रकारचे ऋतू फक्त 2च आहेत. आता आपल्याकडे काही म्हणजे ठराविक सीझन मध्ये पाऊस येतो म्हणून आपण पावसाळा म्हणतो. तो एक भ्रमच आहे ना फक्त, आहे ना. किंवा एखादी आपण ट्रेन मध्ये जात असताल, ट्रेन थांबली, आपली ट्रेन थांबली, दुसरी ट्रेन चालली तर आपली ट्रेन चालल्यासारखं वाटते. किंवा एसटी मध्ये बसल्यावर आपली ट्रेन थांबली असेल, आपली एसटी थांबली असेल तर दुसरी एसटी जात असताना आपली पण एसटी चालल्यासारखं वाटते. तो एक शारीरिक म्हणजे भ्रम आहे तो. अशा प्रकारची दृष्टी ठेवू नका, किंवा कोणी काही सांगितलं म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. त्याचं तुम्ही व्हेरीफाय करा, आहे ना. म्हणून त्याला सम्यक दृष्टी म्हणलेलं आहे. त्यासाठी संकल्प उत्तम ठेवला पाहिजे, उत्तम दर्जाचा पाहिजे. संकल्प नसेल तर जीवनामध्ये जगण्यात काय अर्थ नसतो. प्राण्याचा ना आपल्यात काहीच फरक होणार नाही, म्हणून संकल्प आवश्यक आहे. आता सम्यक वाचा असेल तेच खोटं बोलू नये, खरे बोलावे. तसंच शिवाळ भाषा करू नये, चाडीचुगडी करू नये, व्यर्थ बडबड करू नये. तसेच सम्यक कर्म असेल तर व्यापार जो आहे तो मांसाचा व्यापार असेल, शस्त्राचा व्यापार असेल, किंवा दारूचा वापर असेल किंवा विषाचा वापर असेल तर ते करू नये असं सांगितलेलं आहे. म्हणजे बाबा ज्याच्यामुळं समाजाचा हानी होईल, समाजाचा अधोगती होईल असा व्यापार कोणी करू नये असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता जी दुसरं आहे सम्यक व्यायाम, हे फार महत्वाचं आहे. की जगामध्ये जे अकुशल आहे कर्म विचार आहेत, जे विचार अकुशल विचार आहेत, जे वाईट विचार आहेत, ते वाईट विचार मनात न येणे आणि जे चांगले विचार आहेत ते मनात ठेवणे, ही सतत जागृती ठेवणे, त्याला सम्यक व्यायाम म्हणायचं. शक्यतो आपल्या मनात चांगले विचार ठेवले पाहिजे. सम्यक व्यायाम आणि सम्यक त्याच्यात पुन्हा उजळणे आहे, सतत जागृत राहणे म्हणजे सम्यक व्यायाम आहे. सम्यक स्मृती आहे आणि समाधी आहे. तर अशा प्रकारे दुःखाचं जास्त सांगितलेलं आहे. मी आता पुन्हा रिपीट केलेलं आहे. दुःखाचं कारण, दुःख विरोध आणि दुःख नाहीसं करण्याचा मार्ग सांगितलेला आहे. माझ्या अध्यक्षांनी मला संधी दिलेली आहे पुन्हा बोलण्याची, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आणि पुन्हा असे रिपिटेशन करू देऊ नका शक्यतो. कारण काय, नवीन लोकांना बोलण्याची संधी द्यावी असे मला वाटतं. कारण का आपण तर बोलतच असतो, परंतु अध्यक्षांना आम्ही विनंती करतो की त्यांनी नवीन लोकांना बोलण्याची संधी द्यावी. आणि आजचे मी ते 2 शब्द संपवतो. जय भीम.